Mark your presentee. Are you ready for lecture? Yes, चलो स्टार्ट करेंगे हम लोग। चला स्टुडंट्स, आपण काय करायचं आहे, थोडस एक रिव्हिजन बघते, कारण काय आजचा टॉपिक आहे ना आपला थोडासा म्हणजे छोटासा भाग राहिलाय. आता बघूया तुम्ही किती तयारी करून आलात ते. हा, मी तुम्हाला थोडेसे याच्यावर असे क्वेश्चन विचारते की व्हॉट इज ब्लड आणि विच हे कंटेंट्स आर प्रेजेंट इन आवर ब्लड. तो अभी आपके सामने तो ये बुक ही खड़ा ओपन कर दिया है मैंने, तो आप ऐसा सीधा पढ़ के ही बताएंगे। तो सच में जिसने जिसने वो लर्न किया है वो लोगों ने चैट बॉक्स में खुद लिखना है, टाइप करना है। हाँ, ये तो मैंने अभी सिखाने के लिए, एक्सप्लेनेशन के लिए ओपन किया है। हाँ, तो व्हाट इज प्लाज्मा, व्हाट इज ब्लड सेल्स, व्हाट इज आरबीसीज, डब्ल्यूबीसीज, प्लेटलेट्स, and what are their functions. Everyone should know about our blood functions. And again there are say 8 blood functions which are given in our textbook. तो सब के सब आपको लर्न करना है और ये एज अ नॉलेज करके आपको लाइफ लॉन्ग ध्यान में रखना है। समझ में आया? हाँ, तो अभी ह्यूमन ब्लड ग्रुप, जो लास्ट लेक्चर में मैंने पूरा आपको ब्लड के बारे में बताया था। तो ब्लड क्या है, तो आपको मालूम है इट इज अ लिक्विड फ्लूइड बट इट इज कंटेंट प्लाज्मा, प्लेटलेट्स, प्लाज्मा, ये आरबीसीज, डब्ल्यूबीसीज। तो ये सब मिलके जो हमारा ब्लड बन गया है, तो उसके जो ब्लड ग्रुप्स है, तो ह्यूमन बीइंग के अंदर ईच एंड एवरी पर्सन के अंदर बहुत सारा ग्रुप्स का के ये टाइप्स है। तो किस में कौन सा ग्रुप प्रेजेंट है, इसलिए तो हम ब्लड टेस्ट करते हैं और फाइंड आउट करते हैं कि ये कौन सा ब्लड ग्रुप है। तो ब्लड ग्रुप पहला कौन से है ये पहला सीख लो, बाद में ये आरएच नेगेटिव्ह और आरएच पॉझिटिव्ह क्या होते हैं ये मैं बताऊंगी। ओके, बघा मुलांना, आपण म्हणजे ब्लड काय आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहिती झालं, पण ब्लडचे काही ठराविक ग्रुप असतात की जे आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेझेंट आहे। तो ब्लड ग्रुप कोणता आहे हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण काही गोष्टी इमर्जन्सी तुमच्याकडे होत असतात, म्हणजे कधीतरी पडणं, ऍक्सिडेंट होणं किंवा ऑपरेशन होणं किंवा काही अशा अॅनिमिया सारखे काही आजार असतात। ह्याच्यामध्ये काय असतं, तर सगळ्यात महत्वाचं मुलांना आपलं ब्लड जेव्हा लॉस होतं की नाही, तेव्हा आपल्याला ब्लडची गरज लागते आणि आपल्याला ब्लड सप्लाय करावा लागतो, रिसीव्ह करावा लागतो, कोणाकडनं तरी घ्यावा लागतो। समजतंय? मग त्यासाठी तुमचा ब्लड ग्रुप माहिती असणं तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। कळलं सगळ्यांना? हा, आता बघा परत एकदा, डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजन अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म्ड. There are main 4 groups of the human blood as B, AB and O. अभी पहला ये सीख लो कि जो ब्लड है वो पहला ध्यान में रखो कि ये हमारा प्रोटीन का बना हुआ है, और प्रोटीन का तो कौन क्या क्या है, कौन से प्रोटीन है उसमें, तो एंटीजन एंड एंटीबॉडीज। तो अभी कोविड के लिए जो ब्लड टेस्ट हम करते थे ना,
तो सबको मालूम हुआ होगा अभी ब्लड एंटीजन क्या रहता है और एंटीबॉडीज क्या रहते हैं। फिर भी मैं एक बार बताती हूँ कि जो एंटीबॉडीज फॉर्मेशन में जो प्रोटीन्स यूज किए जाते हैं ना, उसको एंटीजन बोलते हैं, ध्यान में रखो। जो प्रोटीन एंटीबॉडीज फॉर्मेशन में जो प्रोटीन यूज किए करते हैं उसको एंटीजन बोलते हैं। और एंटीबॉडीज बोलेंगे तो वो ब्लड प्रोटीन प्रोड्यूसेस रिस्पॉन्ड एंड टू कॉन्ट्रॅक्टिंग द स्पेसिफिक अँटीजन, म्हणजेच कुठल्या प्रकारचे तुमच्या बॉडीमध्ये जंतू गेलेत का आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे रेजिस्टंट पॉवर तयार झाली आहे का, म्हणजे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये अँटीजन तयार झालेत का, हे फाइंड आउट करण्यासाठी ती तुमची अँटीबॉडीज टेस्ट केली जात असते. समजलं सगळ्यांना? पुढे बघा. आता आपल्याकडे ए बी ए बी आणि ओ असे 4 ब्लड ग्रुप आहेत मुलांना, समजतंय? आता एक लक्षात घ्या की हे सगळे ब्लड ग्रुप आहेत ते कॅपिटल लेटरने लिहिलेले आहेत हा, एवढे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही स्मॉल लेटर यूज कराल चालणार नाही. समजते? ए बी ए बी अँड ओ अगदी लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. पहिला ए लक्षात ठेवायचा, दुसरा बी लक्षात ठेवायचा आणि ए बी मिळून एक तयार होतो, तो ए बी असणार आहे. आणि ती चौथा जो आहे जो ज्याला आपण ओ म्हटलंय. आता ओ किती युजफुल आहे ते तुम्हाला आता मी शिकवता शिकवता सांगणारच आहे. आता हे मेन तुमचे 4 ग्रुप झाले हा. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही कोणी तुमची स्वतःची ब्लड टेस्ट केली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ग्रुप जो आहे त्याच्या सोबत तुम्हाला आरएच पॉझिटिव्ह किंवा आरएच निगेटिव्ह असं लिहून दिलेलं असणार आहे. कळतंय? मग आता हे आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह का आणि कसं असतं, कसं फाइंड आउट केलं ते पण सांगते बघा. बघा, besides there are 2 types of Rh negative and Rh positive of each of those 4 groups. Thus in all 8 blood groups are formed, example A Rh positive or and A Rh negative. तर Rh negative काय असतं ते आडा दादाचा कॉल आहे, जरा त्याला कर तू कॉल. तर एक लक्षात ठेवा मुलांनो की जो निगेटिव्ह आहे तो तुमचा जे काही तुमचा ग्रुप असते की नाही, ब्लड आहे की नाही. तर आता मी तुम्हाला सांगितलं की अँटीजन आणि अँटीबॉडीज काय आहेत, तर तुमचं ते प्रोटीन्स आहेत की नाही. तर मग तुमच्या ब्लडवर जे प्रोटीनचं कव्हर असतं की नाही, त्या कव्हरवर त्यांचं डिपेंड असतं, ठरलेलं असतं की ज्याच्यावर प्रोटीनचं कव्हर आहे ते पॉझिटिव्ह असतं आणि ज्याच्यावर प्रोटीनचं कव्हर नाही त्याला निगेटिव्ह म्हणतात. हा तुमच्यासाठी असणारा एक एक्स्ट्रा आहे हा. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुमचं ए बी आणि ओ हे मेन 4 ग्रुप आहेत. आणि आता एचा ए आणि आरएच पॉझिटिव्ह असेल तर एक झाला, आरएच निगेटिव्ह असेल तर दुसरा झाला. म्हणजे 4 ग्रुपचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पकडले तर तुमचे टोटल 8 ग्रुप असणार आहेत. समजलं सगळ्यांना? हा. आता परत एकदा सांगते की आता हे सगळे झाले तुमचे ग्रुप्स झाले. आता ब्लड डोनेशन काय असतं बघा. इफ a person meets an accident, bleeding occurs through wounds. Many times blood transfusion is necessary during the surgical operation. Similarly, blood is transfused in case of patients of the anemia, thalassemia, cancer too. आता ब्लड डोनेशन बघा मुलांनो, ब्लड डोनेशन की जरूरत क्यों लगती है? तो फर्स्ट रीजन क्या है? सपोज एक्सीडेंट हो गया, रोड एक्सीडेंट बोलो आप, तो रोड एक्सीडेंट हो गया तो बहुत सारा खून निकल जाता है ना, तो अपने बॉडी में खून की कमी रहेगी तो डेथ हो सकती है. एक्सीडेंट हो गया तो इमीडिएट तो हम स्टॉप नहीं कर सकते ब्लड. अगर कुछ कंडीशन में ब्लीडिंग हो गया, ब्लीडिंग इन द सेंस अपना बॉडी से खून निकल जाता है, तो इन केस क्या हो जाता है अपना बॉडी में खून की कमी हो जाती है. तो खून की कमी रहेगी तो डेथ तो है ही डेफिनेटली. इसलिए ब्लड डोनेशन की जरूरत होती है. तो किसी ने ब्लड डोनेट किया होगा तो हम लोग रिसीव कर सकते हैं. तो पहला डोनेट करना बहुत बड़ी बात है. हाँ, ये ध्यान में रखो. मेनी टाइम्स ब्लड ट्रांसफ्यूजन इज नेसेसरी ड्यूरिंग द सर्जिकल ऑपरेशन. सेकंड रीजन क्या दिया है? अगर किसी को अगर फर्स्ट मैं आपको बताती हूँ, कोई बहुत बड़ा ये ऑपरेशन रहेगा तो ऑपरेशन करेंगे तो कटिंग तो आ गया और हमारे बॉडी में इतना सा भी कटिंग छेद कर लिया हमने तो भी खून निकलता है ना. तो जब ऑपरेशन चलता है 2-3 घंटे का तो खून तो निकलता ही होगा.
तो ऊपर से उसको ब्लड सप्लाई करना तो चाहिए ना। तो इन केस ऑफ सर्जिकल हमें ये खून की जरूरत लगती है। और थर्ड मैं आपको बताती हूँ कि अगर डिलीवरी रहती है, देखो, तो डिलीवरी में तो बहुत सारा खून निकल जाता है, तो तभी उसी टाइम कभी कभी खून देना पड़ता है। तो ये सब रीजन है ब्लड डोनेशन के। और फोर्थ वन उसने क्या बताया है, कुछ कुछ लोगों को बॉडी में हीमोग्लोबिन कम रहता है, मतलब खून कम रहता है। हीमोग्लोबिन की मात्रा जो मैंने बताई ना आपको, फीमेल के लिए 10 to 12.5 वगैरह, और फीमेल के लिए 12 to 15.5 या 15 तक लगती है। अगर हीमोग्लोबिन कम हो गया तो उसको एनीमिया बोलते हैं। तो मतलब उनके बॉडी में खून की कमी हो जाती है। तो उनको बिना कुछ वजह, ना ऑपरेशन है ना एक्सीडेंट है, लेकिन उनको खुद की बॉडी में अगर खून ही कम है तो उनको खून देना पड़ता है। सेम लाइक थैलेसेमिया, वो तो जो जेनेटिक डिसीज है, उसमें क्या होता है जेनेटिक डिसीज में, वो अपना पेरेंट से ही आता है। तो पेरेंट में अगर थैलेसीमिया हो तो बच्चे में आ जाता है। तो सेम प्रॉब्लम बच्चे को फेस करना पड़ता है। तो उनको भी ब्लड देना ही लगता है, मतलब उनको जीने के लिए ब्लड देना ही पड़ता है, ऐसा महीने में, हफ्ते में। और तीसरा जो डिसीज है कैंसर, उसमें भी बहुत सारा खून देना पड़ता है। समझ में आया सब बच्चों? Blood transfusion is carried out to compensate the blood storage in the body. This is called as blood transfusion. समझ में आया कि हमारे बॉडी में अगर खून की कमी है तो दूसरे किसी पर्सन का खून लेके हमारे बॉडी में भर जाते हैं। मतलब ये जैसे कि हम क्या बोलते हैं, ये कुछ कभी कभी ऐसा बॉटल से लगाते हैं ना, तो आपने देखा होगा। तो बिल्कुल वैसा ही वो अपने बॉडी में खून भेजते हैं, डालते हैं। तो दैट प्रोसेस इज नोन एज ट्रान्सफ्युजन। हा, तुम्हाला सगळ्यांना सलाईन कसं लावतात माहिती असणार आहे। हा, तर मग सलाईन लावण्याची जी प्रोसेस आहे ना, सेम टाईपनी तुमचं तिथे काय केलं जातं, सलाईनच्या बॉटलच्या ऐवजी खून म्हणजे रक्ताची बॉटल लावली जाते आणि आपल्या बॉडीमध्ये ते डायरेक्ट शिरेतनं, म्हणजे डायरेक्ट तुमच्या त्या वेन मधनं बॉडीमध्ये एंटर केलं जातं। हा, आता ते कुठे आणि कसं लागतं ते परत एकदा रिपीट करते बघा, की ब्लड डोनेशनची गरज का पडते। एक तर पहिलं कुठे ऍक्सिडेंट झाला, कोणाचं ब्लिडिंग जास्त झालं, काही लोकांचं म्हणजे मोठ्या ऑपरेशन्स असतील तर त्यांना त्यावेळेला द्यावं लागतं। काही लोकांच्या बॉडीमध्ये जर हेमोग्लोबिनची कमी असेल तर त्यांना ब्लड सप्लाय करावा लागतो। काही असे जे जेनेटिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये रक्त तयार करण्याची प्रोसेसच होत नाही, तुम्ही खूप खाता पिता सगळं करता, पण आपल्या बॉडीमध्ये एक ठराविक प्रोसिजर असते मुलांनो, की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली होणं खूप गरजेचं असतं। पण कधी कधी बॉडी आपली ना म्हणजे तयार करत नाही, आपली म्हणण्यापेक्षा काही पर्सन मध्ये ती तयार होत नाही। मग अशा वेळेला त्यांना काही म्हणजे महिन्यानी 15 दिवसांनी वगैरे ब्लड द्यावंच लागतं। समजतंय? हा, तर सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही काय शिकलात, आपले ब्लड ग्रुप। तर जर तुम्हाला माहिती नसेल तुमचा ब्लड ग्रुप काय आहे, तर साधी एक ब्लड ग्रुपची टेस्ट असते आणि ती सगळ्यांनी करून ठेवायची असते। मोस्टली तुम्ही जर चांगल्या शाळांमध्ये जात असाल तर तुमच्या शाळांमध्ये एक कॅलेंडर तुम्हाला म्हणून नोटबुक दिली जाते आणि त्याच्यावर कंपल्सरी तुमच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक इयरला तुमच्या टीचर लिहून घेत असतात। आणि कशासाठी असतं हे मुलांना, तर सेफर साईड, इन केस कुठे तुम्ही पडलात, लागलं तुम्हाला काहीतरी म्हणजे इंजुरी झाली मोठी, तर मग त्यावेळेला तुमचा ब्लड ग्रुप माहिती असेल तर तुम्ही इमर्जन्सी ब्लड मिळू शकतं तुम्हाला। नाहीतर मग अशा सिच्युएशन मध्ये ब्लड टेस्ट करायची, त्याचा रिझल्ट येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो ब्लड मिळेल आणि मग त्याच्यासाठी खूप वेळ गेलेला असतो। त्यामुळे काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येकाने आपला ब्लड ग्रुप कोणता आहे तो नेहमी टेस्ट करायचा आणि आपल्या वहीमध्ये कुठेतरी लिहून ठेवायचा। बऱ्याच वेळेला तुमचे आय कार्ड असतात बघा, त्या आय कार्डवर हे लिहिलेलं असतं। त्याचं रिझन आज कळलं असेल तुम्हाला की आय कार्डवर तुमचं ब्लड ग्रुप का लिहितात। तो समजलं सगळ्यांना? व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा। फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लाय फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन। आता तुम्हाला ब्लड डोनेशन संपलं, मग आता सांगा मला की तुम्हाला जर ब्लड हवं असेल तर तुम्ही कुठे जाणार, दुकानात जाणार आहात का? नाही की नाही, म्हणजेच तुम्हाला ब्लड कुठेतरी स्टोरेज करणारी काहीतरी एक बँक लागणार आहे की नाही। तर मग ज्याच्यात मध्ये ब्लड स्टोअर केलं जातं
त्या स्टोरेज प्लेसला काय नाव दिलेलं आहे त्यांनी, ब्लड बँक म्हणून नाव दिलेलं आहे. कळलं सगळ्यांना? बघा, ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड सप्लाइड टू द नीडफुल पर्सन. बघा काय प्रोसेस सांगितली, ब्लड इज कलेक्टेड इन द ब्लड बैंक बाय स्पेसिफिक मेथड, म्हणजे जो ब्लड कलेक्ट किया जाता है. अभी आप सबको मालूम भी हुआ होगा कि ये ब्लड डोनेशन के कैंप लगते हैं. हाँ, क्यों लगते हैं? उसका कुछ रीजन तो होगा ना, कि हमारे कंट्री में बहुत सारे लोग हैं उनको ब्लड की जरूरत है, और बहुत सारे लोग भी हैं कि उनके पास बहुत सारा ब्लड भी है और वो डोनेट कर सकते हैं. तो ब्लड डोनेशन का जब कैंप लगता है ना, तब बहुत सारे हेल्दी पर्सन जो रहते हैं ना, उनको बताया जाता है कि आप हेल्दी है, आपके बॉडी में बहुत खून की मात्रा है, तो यू कैन डोनेट युअर ब्लड, देयरफॉर यू कैन सेव्ह समवन्स लाईफ. समजते आहे? हा, तो ब्लड म्हणजे बँक कुठे असते आणि काय असते, तर आता हे सगळे जे ब्लड डोनेशन कॅम्प लागतात की नाही, तेव्हा बरीच लोक म्हणजे जवळजवळ 40, 50, 60 किंवा 100 लोक पण डोनेट करत असतील. तर ते जे ब्लड डोनेट, आणि ते किती केलं जातं माहितीये का तुम्हाला, जवळजवळ 350 ते 400 ml ब्लड डोनेट केलं जातं. आणि मग प्रत्येकाच्या बॉडीमधनं जर एवढं ब्लड काढलं तर ते कुठेतरी स्टोअर केलं पाहिजे ना, कारण ब्लड हे कसं आहे, खराब होणारी गोष्ट आहे. मग त्याला व्यवस्थित केअरफुली स्टोअर केलं जातं, आणि ती स्टोअर प्लेस म्हणजे तुमची ब्लड बँक असते. समजलं सगळ्यांना? पुढे बघा, हेल्दी पर्सन अँड सप्लायड टू द नीडफुल पर्सन. If the collected blood is not to be used immediately, it can be stored for some days in the refrigerator. आणि हा रेफ्रिजरेटर म्हणजे तुमचा फ्रीज जो आहे तो आपला घरचा नसतो. कळलं? ते सगळं जे आहे ते सगळं त्या ब्लड बँकेमध्ये एक कोल्ड स्टोरेज प्लेस असते, आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, आणि त्या टेम्परेचर वर तुमचं हे ब्लड आहे ना, हे स्टोअर केलं जातं. म्हणजे इमर्जन्सी कोणी जर आलं आणि जर त्याने जर ब्लड ग्रुप सांगितला, तर त्याला ब्लड बँकेमधनं सहजपणे ब्लड मिळू शकतं. समजलं सगळ्यांना? हा, आता ब्लड डोनर काय बघा. ब्लड डोनर, पर्सन हू डोनेट द ब्लड इन रिफर्ड ॲज ब्लड डोनर. कोणाला म्हणायचं, तर जो माणूस स्वतःचं ब्लड डोनेट करतो त्याला ब्लड डोनर म्हणायचं. आणि जर तुम्ही ब्लड डोनर असाल तर तुम्हाला कार्ड दिलं जातं. का, तर त्याचंही इम्पॉर्टंट सांगते बघा. जब कभी आप ब्लड डोनेट करेंगे ना आगे जाके, अभी तो बहुत सारे छोटे हैं, उसको भी ब्लड डोनेशन के लिए भी एज लिमिट रहता है. अभी आप बच्चे 8th स्टैंडर्ड में हैं, तो आप मेरे ख्याल से 13 या 14 ईयर्स के होंगे. तो आप कितने भी हेल्दी हो, आप यू कैनॉट डोनेट द ब्लड. व्हाई? बिकॉज देयर इज अ कंडीशन, अबव 18 ईयर्स पर्सन कैन ओनली डोनेट द ब्लड. समझ में आया? हाँ, तो आप ध्यान में रखो, जब कभी आप बड़े हो जाएंगे, आप अगर हेल्दी पर्सन रहेंगे तो आपको ब्लड डोनेट करना ही है, क्योंकि आपके जैसे बहुत सारे हेल्दी पर्सन हैं जो बाकी जो जिनको रिक्वायर्ड है उनको ब्लड दे सकते हैं और उनका लाइफ सेव कर सकते हो. अभी ब्लड रेसिपिएंट, अभी ब्लड डोनर हो गया. एक सिंपल वे क्या ध्यान में रखना है, जो ब्लड देता है उसको डोनर बोलते हैं, जो ब्लड लेता है उसको रिसिप्टेंट बोलते हैं. समझ में आया? देने वाला है वो डोनर, लेने वाला है वो रिसिप्टेंट. वो दो वर्ड खाली रखो ध्यान में, बाद में आप वन लाइन में, वन सेंटेंस में एक्सप्लेन करो. ये साइंस में क्या रहता है, जितना शॉर्ट में आप ध्यान में रखेंगे ना उतना कॉन्फिडेंट रहेंगे. और एक्सप्लेन करना तो आपको आता ही है और आना ही चाहिए, क्योंकि जो वर्ड है वो मेन वर्ड रहता है, इम्पोर्टेंट वर्ड रहता है. तो उसके आजू बाजू में क्या लिखना है वो अपना अपना खुद के लैंग्वेज में यू कैन राइट दिस. समझ में आया? तो ब्लड रिसिप्टेंट कौन है? पर्सन हु रिसीव्स द ब्लड इज रिफर्ड एज रिसिप्टेंट. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ. अभी देख लो मजा क्या है, कौन ले सकता है, कौन दे सकता है, ये तो बहुत इंपॉर्टेंट है. अभी डोनर भी मालूम हो गया, रिसेप्टेंट भी मालूम हो गया. अभी कौन दे सकता है और किसी को दे सकता है. तो पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कैन डोनेट द ब्लड टू द पर्सन हैविंग एनी अदर ब्लड ग्रुप
whether the person with AB blood group can receive the blood from the person with any other blood group. Very important statements. हम्म? जिसका जिसका ब्लड ग्रुप ओ है वो सबको ब्लड दे सकता है, और जिसका ब्लड ग्रुप ए भी है वो सबका ब्लड ले सकता है. अभी पूरा सिंपल लँग्वेज में मैं बताती हूँ, देख लो. ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे तो त्याने डोनेट केलेलं जे ब्लड आहे त्याचं ब्लड सगळ्यांना चालतं. सगळ्यांना म्हणजे कोणाला? ओ वाला ग्रुप वाला आहे तो पण घेऊ शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे तो पण घेऊ शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे तो पण घेऊ शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे तो पण घेऊ शकतो. समजते? हा, हे लक्षात ठेवा. म्हणजेच म्हणून तो जो काही तुमचा आहे ना ओ ग्रुप वाला त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. म्हणजे ओ ग्रुप वाला आहे तो सगळ्यांसाठी ब्लड डोनेट करू शकतो आणि त्याचं ब्लड सगळेजण यूज करू शकतात. आणि एबी वाला जो आहे लक्षात ठेवा तो सगळ्यांकडनं घेऊ शकतो. का? तर त्याचा ए बी असतो, म्हणजे ए वाल्याकडनं पण घेऊ शकतो, बी वाल्याकडनं पण घेऊ शकतो, ए बी वाल्याकडनं पण घेऊ शकतो आणि ओ वाल्याकडनं तर तो घेतो. समजलं सगळ्यांना? हा, म्हणजे लक्षात ठेवा हे. आणि मग ते तुम्हाला दिले बघा. हेन्स द पर्सन ऑफ ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड एज युनिव्हर्सल डोनर and the person with blood group AB is called universal receptor. अगदी डोनर आणि रिसेप्टन जर तुमच्या डेफिनेशन क्लिअर झाले असतील तर तुम्हाला ओ ग्रुप आणि ए बी ग्रुप यांचं पण रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा रिपीट करते की ओ वाला जो ब्लड ग्रुप वाला पर्सन आहे तो सगळ्यांना ब्लड देऊ शकतो आणि एबी वाला आहे तो सगळ्यांचं घेऊ शकतो. कुठेतरी इन शॉर्ट मध्ये हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे अख्खा सगळा तुमचा जो पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला लर्न करायची गरज लागणार नाही. समजलं सगळ्यांना? हा, आता तुम्हाला एका बॉक्स मध्ये खूप छान माहिती दिलेली आहे बघा. ब्लड ग्रुप आर हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. बघा, आता सध्या तुम्हाला जेनेटिक्स अजून काही आलं नसेल. 9th आणि 10th ला तुम्हाला फुल जेनेटिक्सचा स्टडी आहे. तर जेनेटिक्स म्हणजे आपला सगळा डीएनएचा असतो आणि आपले क्रोमोझोम्स वर सगळा डिपेंड आहे. मग आता ऑफकोर्स आपला जे ब्लड ग्रुप आहे तो आपला जीन्सशीच रिलेटेड असणार आहे ना. आपण नेहमीच म्हणत असतो ना तुम्ही पेरेंट्स सारखे दिसता, पेरेंट्स म्हणजे बॉडी के अंदर किसका खून दौड़ रहा है, ऐसे इजीली हम बात करते हैं ना. तो इसके पीछे भी रीजन है, देख लो. ब्लड ग्रुप आर हेरिडिटरी एंड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पेरेंट्स. ब्लड ट्रांसफ्यूजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मैचिंग. समझ में आया? हाँ, अभी ए बी और ओ के बारे में तो हमने पढ़ा, लेकिन देख लो कि ऐसा ही तुम ब्लड बैंक में जाओगे और आप बोलेंगे मेरा ये ग्रुप है मुझे ये चाहिए, तो ऐसा नहीं मिलता है. पूरा का पूरा उनको टेस्ट करना पड़ता है. तो ए है तो ए पॉजिटिव है या निगेटिव है, उसमें प्लाज्मा कितना है, प्लेटलेट्स कितने हैं, सब सब मैचिंग करना पड़ता है. ऐसा कोई भी अगर हमारे घर में भी हम सारे जो एक ही घर में सदस्य रहते हैं, कभी कभी उनका अलग अलग ब्लड ग्रुप रहता है. समझ में आया? तो यू कैनॉट डोनेट ईच, मतलब अपने अपने घर में ही हम डोनेट नहीं कर सकते कभी कभी, क्योंकि उसके पीछे का रीजन है हमारा ब्लड ग्रुप है वो मैचिंग नहीं है. समझ में आया? हाँ, इफ इट इज डन विदाउट मैचिंग इट मे बी प्रूव फॅटल फॉर द पेशंट. बघा, आता प्रत्येक जण असतं, हा मुलांना तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगते की सपोज ऍक्सिडेंट झाला किंवा असं काहीतरी गरज असेल तर आपल्या घरातली मंडळी लगेच ऑर्गन डोनेट करायला पण तयार असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला किडनीचं देते. आपल्याकडे 2 किडनीज असतात, म्हणजे पेअर ऑफ किडनी. हा, तर आपला एका किडनीवर काम चालतं. पण जर तुमचं एक किडनी फेल असेल आणि घरातलं तुमचं कोण जर किडनी डोनेट करायला तयार असेल तर असं सहज इझिली डोनेट होऊ शकत नाही ते. कारण का? ते मॅचिंग व्हायला लागतं. आणि जर मॅचिंग नसेल आणि तसंच बसवलं तर त्याच्या ज्या पर्सनला ते बसवलं जातं त्याची डेथ होऊ शकते. समजते? मग सेम तुमचं ब्लड ग्रुपच्या बाबतीत पण आहे. जर तुमचं मॅचिंग ब्लड ग्रुप नसेल आणि जर तुम्ही असंच त्याच्यामध्ये जर बॉडीमध्ये ते सप्लाय केलं किंवा आपण ट्रान्सफर केलं तर तुम्ही ज्या पर्सनला, ज्या पेशंटला तुम्ही ते डोनेट केलेलं आहे किंवा ज्याने जे रिसीव्ह केलेलं आहे
त्याची डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. समजलं सगळ्यांना? फॅटल फॉर द पेशंट म्हणजे त्या पेशंटसाठी ते धोकादायक आहे, रिस्क फॅक्टर आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? बघा पुढे. पर्सन हू डोनेट्स द ब्लड मे बी रिसिप्टेंट इन फ्युचर. काय आता बघा हा किती छान म्हणजे आहे बघा. जर तुम्ही वेळी म्हणजे जर तुम्ही नेहमी रेग्युलरली जर ब्लड डोनेट करत असाल तर तुम्हाला एक कार्ड मिळतं. समजलं? आता ते कार्ड आणि कधी समजा तुमच्या घरामधल्या कोणत्या सदस्याला किंवा कोणत्या एका पर्सनला जर तुम्हाला ब्लड रिसीव्ह करण्याची वेळ आली तर तुम्ही तुमचं कार्ड दाखवलं ना तर तुम्हाला इमिजिएट ब्लड मिळू शकतं. का? तर तुम्ही तुमचं ब्लड बऱ्याच वेळेला डोनेट केलेलं आहे म्हणजे तुम्ही खूप लोकांचं लाईफ सेव्ह केलेलं आहे की नाही. मग जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा त्या ब्लड बँकेतले लोक आहेत ते तुम्हाला कोऑपरेट करतात. समजलं? त्यामुळे तुम्ही जर हेल्दी असाल तर अवश्य ब्लड डोनेट करा, कारण इन केस फ्युचरमध्ये जर तुम्हालाच कधी गरज लागली तर म्हणजे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतं ब्लड. समजलं? बघा, ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. हा, आता जेव्हा हे सगळं लावलं जातं की नाही ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे, ते सगळं नेहमी डोनेशन ह्याचा अर्थ काय आहे मुलांना बऱ्याच वेळेला की तुम्ही कुठल्याही कंडिशन अटी न घालता डोनेट करायचं आहे. कळतंय? म्हणजेच तुम्ही कुठल्याही त्या मोबदल्यामध्ये तुम्ही काही घ्यायचं नाही. फक्त तुमचा उद्देश काय असला पाहिजे की आपलं ब्लड कोणाला तरी कोणाचं तरी लाईफ म्हणजे सेव्ह करण्यासाठी उपयोगी आलं पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं जातं ब्लड डोनेशन. कुठल्याही प्रकारच्या अटी कंडिशन काही नाही. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन लाईक ऍक्सिडेंट, ब्लिडिंग, पार्टिट्यूशन, सर्जिकल ऑपरेशन. आता बघा कधी आणि कुठे म्हणजे हा पॅरेग्राफ तुम्हाला दिलाय की नाही हा खूप महत्वाचा आहे की तुम्हाला आता मगाशी तुम्ही सांगितलं हे सगळं रिपीट होत असतं बघा मुलांना की सडनली ऍक्सिडेंट झाला तर ब्लड रिसीव्ह करायची गरज लागते. सपोज काही वेळा नॉनस्टॉप ब्लिडिंग होत असेल तरीही आपल्या बॉडीमधनं रक्त जातं त्यामुळे पुन्हा ब्लड घ्यावं लागतं. काही वेळा डिलिव्हरी पार्टिशन म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे खूप वेळ लागतो किंवा मोठी सर्जरी असेल तर तुम्हाला ब्लड रिसीव्ह करावंच लागतं. कारण का? आपल्या शरीरातनं बरचसं ब्लड असं वाहून गेलेलं असतं. आता बघा, ब्लड डोनेटेड बाय हेल्दी पर्सन इज यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन. किती महत्वाचं काम करता माहितीये तुम्ही ब्लड डोनेट करता त्यावेळेला. म्हणजे तुमच्याकडे जर खूप म्हणजे तुम्ही हेल्दी असाल तुमच्याकडे जर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जर तुमच्या ब्लड असेल तर तुम्ही ते देत देऊ म्हणजे डोनेट करता तेव्हा तुम्ही कोणातरी पर्सनचं लाईफ सेव्ह करता. का? तर ब्लड बँकेमध्ये जर भरपूर स्टॉक असेल तर तिथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ब्लड मिळू शकतं. समजलं? म्हणजे मग ते देणाऱ्याला इम्पॉर्टंट आलं की नाही. जर तुम्ही दिलंच नाही तर ब्लड बँकेमध्ये स्टॉक होईल का? नाही होणार आहे. म्हणजेच तुम्ही किती इम्पॉर्टंट रोल प्ले करता ते बघा. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. आणि म्हणूनच काय म्हटलं जातं बऱ्याच वेळेला रक्तदान हे सगळ्यात मोठं दान आहे किंवा श्रेष्ठ दान आहे असं एक आपल्या मराठीमध्ये बोललं जातं. का? तर तुम्ही कोणाचं तरी लाईफ सिक्युअर करत असता, सेव्ह करत असता. समजलं सगळ्यांना? पुढे बघा. ब्लड प्रेशर. आधी तुम्हाला कोणाला काय डाऊट आहे का एकदा क्लिअर करते हा. काय कोणाला शंका आहे का? ब्लड ग्रुप, ब्लड डोनेशन समजतंय सगळ्यांना? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? Okay, ma'am, I have a doubt. If someone is having a tattoo, then can that person donate his or her blood? ये बहुत बड़ा क्वेश्चन है, लेकिन टैटू का तो हाँ ये तो हाँ टैटू वाला पर्सन तो हाँ नहीं कर सकता है. हाँ नहीं कर सकता है क्योंकि ये टैटू तो बॉडी में इंजेक्ट किया जाता है ना. यस, वेरी गुड क्वेश्चन. नहीं कर सकता है. हाँ ओके. अजून कोणाला काय शंका आहेत? ओके ओके. हाँ वाई तो ये जब भी टैटू निकालते हैं ना हम लोग
का तर एक सांगते बघा तुम्हाला, म्हणजे आता हा क्वेश्चन आहे त्याच्यावर आता मी थोडा स्टडी पण करते, म्हणजे व्हेरी मच शुअर असेल. पण आता मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला टॅटू केला जातो की नाही मुलांना, तो आपल्या बॉडीमध्ये स्किनवर केला जातो, आतमध्ये बॉडीच्या आतपर्यंत जातं ना, ते निघत नाही बघा, लाईफ लॉंग असतं ते. याचा अर्थ आपल्या बॉडीवर जर काही केलं जात असेल तर त्याच्यामध्ये केमिकल नक्की काहीतरी आहेत. हा, मग तुमच्या बॉडीमध्ये अशा प्रकारचं जर काही केमिकल गेलं, इव्हन मी तुम्हाला सांगते बघा, नॉर्मल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर असा डिसीज असेल ना, तरीही तुम्ही ब्लड डोनेट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही किती हेल्दी पर्सन असाल, सपोज तुम्हाला एखादं हे स्किन डिसीज वगैरे झाला असेल ना, तरीही तुम्ही डोनेट करू शकत नाही. तर हा तर तुमच्या स्किनवर तुम्ही स्वतः केलेला काहीतरी आहे प्रयोग, समजताय? तर तुम्ही तर म्हणजे नाहीच डोनेट करू शकत, कारण त्याचे इफेक्ट पुन्हा त्या ब्लड मध्ये कुठे आलेच तर त्या बिचारा घेणाऱ्या पर्सनवर त्याचे काहीतरी साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. समजलं सगळ्यांना? पुढे बघा, बघू अजून काय आहे. मॅम, वाय इज देअर अ डिफरंट ब्लड ग्रुप ऑफ सेम कलर ब्लड? अरे ये तो ये है ना काय, की आपल्याला आता माहिती झालेलं आहे की हे सगळं आपल्या पॅरेंट्स कडनं येत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ते ब्लड ग्रुप आहेत ते आहे तुम्हाला आता खाली अजून एक्सप्लेनेशन मध्ये आहे की वेगवेगळ्या सायंटिस्टने रिसर्च केलेले आहेत. जवळजवळ 19 सेंचुरी मध्ये एक सायंटिस्ट होते, त्यांनी हे ब्लड ग्रुप फाइंड आउट केलेत आणि त्याच्यावर त्यांनी खूप असा रिसर्च केलाय, कारण हा क्वेश्चन त्यांना सतावत होता की जर ब्लड मध्ये प्लेटलेट्स, प्लाझ्मा नंतर अँटीबॉडीज जर तुमच्या असतील आणि हे सगळं जर प्रोटीन्स पासून बनलेलं असेल, तर मग ह्याच्यामध्ये जर सगळं प्रेझेंट सारखं असताना पण ह्याच्यामध्ये ब्लड ग्रुप का आले, तर त्याच्यावर खूप मोठा रिसर्च सायंटिस्ट लोकांनी केला आणि मग ते त्यांनी ब्लड ग्रुप तयार केले. का तर जेव्हा तुम्हाला इमर्जन्सीमध्ये घेता येईल ना, त्यांच्याकडे नक्की हे असे प्रॉब्लेम क्रिएट झाले असणार आहेत की असं सडन ब्लड जर एखाद्यामध्ये जर रिसेप्ट म्हणजे गरज असणाऱ्या माणसाला दिला आणि जर बॉडीमध्ये तो म्हणजे ट्रान्सफ्यूज केला, तर नक्की त्यांना काहीतरी निगेटिव्ह रिझल्ट मिळाला असणार. म्हणून त्यांनी त्या ब्लडवर पण त्यांनी रिसर्च केले आणि त्यांनी ब्लड ग्रुप फाइंड आउट केले. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. मॅम, गोल्डन ब्लड वॉज देअर, आय वॉज रेड इन गूगल. गोल्डन, ये गोल्डन अलग कुछ है, हाँ हाँ। मेरे ख्याल से गोल्डन मतलब ओ होगा, क्योंकि अभी आपने पढ़ा है ना, पूरा का पूरा जो ओ ग्रुप है ना, तो वो सबको दे सकता है, तो उसको यूनिवर्सल बोलते हैं। गोल्डन तो अलग कुछ होगा, हाँ, उसमें गोल्ड का कुछ नहीं है, ये भी ध्यान में रखो। गोल्डन ब्लड ग्रुप इज RH नल ब्लड ग्रुप। आप तो बहुत ही आगे निकल गए। लेस देन 50 पीपल हैव दैट ब्लड ग्रुप इन द वर्ल्ड। हाँ, देख लो, अपने अपने कंट्री का 130 करोड़ है ये पॉपुलेशन, और ये पूरा वर्ल्ड में 50 पीपल है, तो ये बहुत ऐसा रेयर है मतलब। ओके ओके, एनी डाउट? ओके, कैन आई कंटिन्यू? अच्छी बात है बच्चों, आप गूगल में सर्च कर रहे हैं, कुछ अलग सा सीख रहे हैं, अच्छी बात है। ये तो ऐसा ही कर लो, अपना खुद का नॉलेज भी बढ़ेगा और बहुत सारी अकल भी आएगी बाद में, क्या करना है कैसे करना है। हाँ, ओके ओके। हाँ, तो बघा, ब्लड प्रेशर आता सगळ्यांना माहिती झालंय मुलांनो, काय की आपलं सगळं जे काय आहे ब्लडशी रिलेटेड, ब्लड सर्क्युलेशन हे आपण शिकलो, ते आपलं हार्ट आणि लंग्सशी रिलेटेड आलं. आता मोस्टली सगळ्यात मोठा जो आहे म्हणजे ऑर्गन आहे जो ब्लडशी रिलेटेड आहे, तो आपला हार्ट आहे. त्यामुळे थोडस आता आपण लंग्सला साईडला ठेवूया. का तर लंग्स मध्ये येणारा जो प्रेशर असतो ना, तो थोडासा कमी असतो, कारण लंग्स मध्ये येणारं जे ब्लड आहे ते आपल्या बॉडीच्या म्हणजे सेल कडून येत असतं, त्यामुळे त्याचं प्रेशर थोडस कमी असतं. त्यामुळे लंग्सवर त्या ब्लड प्रेशरचा काही नाहीये. तर हा जो ब्लड प्रेशर आहे तो सगळा रिलेटेड आहे, तो आपल्या हार्टशी रिलेटेड आहे. कळलं? मग तो आता किती असला पाहिजे, नॉर्मल पीपलचा किती असतो आणि ज्यांना म्हणजे हायपर टेन्शन वगैरे असतात त्यांचे किती असतात, आणि मग ते कसे काउंट केले जातात, कुठल्या याच्याने म्हणजे कुठलं यंत्र वापरलं जातं, ते सगळं तुम्हाला तिथे दिलेलं आहे बघा. स्पिग्मा मोनीमीटर, खाली ते एक डायग्राम दिली आणि नाव दिलेलं आहे बघा, स्पिग्मा मोनोमीटर. समजलं सगळ्यांना? वाचताना कसं वाचायचं आहे?
आणि बऱ्याच लोकांना हे परिचित असणार आहे. त्याचं तुम्हाला डायग्राम मध्ये पुरं सगळं दिलंय बघा, की डॉक्टर असू दे किंवा नर्स असू दे, तुमच्या हाताला बांधतात एक बेल्ट आणि नंतर तो बलून असतो त्याच्याने ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स असं करत असतात बघा. आणि त्याच वेळेला त्या स्फिग्मोमॅग्नोमीटर आहे त्याच्यामध्ये मर्क्युरी यूज केलेला असतो. तो मर्क्युरी तुमचा अप अँड डाऊन होत असतो बघा. हे ऑब्झर्व करा जरा मुलांनो कधीतरी, म्हणजे तुम्हाला ही आजची डायग्राम आहे ती व्यवस्थित कळेल. आणि त्याच्यावर जे रिडिंग आहे, त्याच्यावर जे मार्किंग आहे ते MM मध्ये असतं. मग ते MM काय आहे ते बघूया आपण आता. हा बघा, blood pressure, blood is continuously kept flowing through blood vessels due to the contraction relaxation of the heart. ब्लड सर्क्युलेशन कसं होतं हे मी सांगितलं होतं. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्स ही जी तुमची प्रोसेस आहे की नाही, म्हणजे मी तुमचं अगदी म्हणजे तुम्ही तुमच्या हाताची उघडझाप करता की नाही, हा, तर ते जे आहे त्याला तुमचं कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स पोझिशन म्हटली जाते. तर आपला हार्ट तर कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स करत असतं, समजलं. तर ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द ऑल ऑफ द arteries and it is called as blood pressure. क्लिअर झालं सगळ्यांना, की ज्या वेळेला ब्लडचं म्हणजे आपलं जेव्हा हार्ट आपलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करत असतो, त्याच वेळेला तो आपला ब्लड काय करत असतो, बॉडीमध्ये सप्लाय करत असतो. आणि बॉडीमध्ये म्हणजे आपल्या ईच अँड एव्हरी ऑर्गनला सप्लाय करत असतो. तो अर्थातच त्याच्यामध्ये प्रेशर असणार आहे की नाही. आणि मग प्रेशर ते कुठे येणार आहे, तर ज्या आपल्या वॉल असतात की नाही आर्टरीजच्या, त्या मागच्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्टरीजच्या वॉल्स ह्या नेहमी थिक असतात. का त्यांच्यावर येणारा प्रेशर आहे तो आपल्या हार्ट कडून येणारा प्रेशर आहे. आणि तोच प्रेशर आहे त्यालाच ब्लड प्रेशर म्हणतात. म्हणजेच थोडक्यात काय लक्षात ठेवाल मुलांना, की हार्ट कडून जेव्हा ब्लड आपल्या बॉडीच्या ईच अँड एव्हरी ऑर्गनला पास केला जातो, तेव्हा त्याच्याकडनं जो प्रेशर डेव्हलप केला जातो त्या प्रेशरला तुम्ही काय म्हणणार आहात, ब्लड प्रेशर. क्लिअर झालं सगळ्यांना. हा, प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. बघा, कारण का, एक ठराविक ब्लड प्रेशर असेल तरच ते जाणार आहे ना. असं संथ सोडलं तर ते डोक्यापासून पायापर्यंत असं प्रेशरने जाईल का, नाही जाणार आहे. म्हणजे एक ठराविक असं जोरात फेकलं गेलं तरच ते पुढे पास इमिजिएट पास होणार आहे. समजते सगळ्यांना. मग आता त्याच्यावरच पण मी तुम्हाला एक सांगते बघा, की जर आपल्या याच्यामध्ये हार्टच्या ज्या आपल्या आर्टरीज आहेत की नाही, त्या जर हळूहळू ब्लॉक होत गेल्या, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं मुलांना, की आपली पाईपलाईन असते. पाईपलाईन सुरुवातीला आपण जेव्हा नवीन पाईपलाईन टाकतो तेव्हा अगदी ती नीट क्लीन असते आतून पण आणि बाहेरून पण. पण काही वर्षांनी म्हटलं तर तुम्ही एखादा पाईप तुमचा जर पाण्याच्या पाईपलाईनचा खोलून बघितला तर तो आतून गंजतो की नाही. तसं आपल्या आर्टरीजला जर का तुम्ही नीट म्हणजे खाणं पिणं तुमचं ठेवलं नाही, तर आतून आतून पण आपल्या आर्टरीजला असल्या गंजणं जे प्रकार आहे की नाही त्याच्यासारखे थोडेसे ब्लॉक तयार होतात. आता मला सांगा, जर अशा प्रकारचे अडथळे निर्माण झाले तर तो प्रेशरने जो काही ब्लड सप्लाय केलेला असतो तो पास होतो का रे इमिजिएट, नाही पास होत. समजलं. आणि जर इमिजिएट तो आपल्या ब्रेन पर्यंत पास झाला नाही, लक्षात घ्या, तर मात्र आपल्याला हार्ट अटॅक सारखे किंवा कार्डियाटिक अटॅक सारखे अटॅक येत असतात. आणि विदिन अ सेकंड किंवा विदिन अ मिनिट काय केला जातो, माणसाची डेथ होते. माहितीये सगळ्यांना, ऐकून माहिती असणार आहे. मग ते का होतं, कसं होतं, तर आता तुम्हाला हे कळलं असणार आहे की आपल्या हार्ट कडून ज्या आर्टरीज जात असतात त्याच्यामध्ये एक ठराविक प्रेशर असतं आणि त्या प्रेशरने ब्लड सप्लाय ईच अँड एव्हरी ऑर्गनला होणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी तुमच्या आर्टरीज नीट अँड क्लीन असणं पण गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये कुठेतरी असे ब्लॉक तयार झाले तर तेवढ्या प्रेशरने ते ब्लड सप्लाय होत नाही त्या ऑर्गन पर्यंत. आणि आपल्या बॉडीमध्ये असं असतं की कुठलंच काम असं लेझीपणाने करून चालत नाही, समजलं. हा, ज्या इनव्हॉलंटरी ऍक्शन आहेत की नाही आपल्या, त्या सगळ्या अशा इमिजिएट क्विक ऍक्शन आहेत आणि नॉन स्टॉप, स्टार्ट फ्रॉम आवर बर्थ, ज्या चालू आहेत त्या आपल्या जेव्हा डेथ होते ना तेव्हाच स्टॉप होतात. म्हणजे जेव्हा अर्टरीज मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा अर्टरीज मध्ये जेव्हा ब्लॉकेज तयार होतात तेव्हा आपल्या ब्रेनला ब्लड सप्लाय होत नाही प्रॉपर, आणि मग त्याला आपण अटॅक म्हणतो. आणि ह्याचा अर्थ असा असतो, अटॅक म्हणजे माणूस काय होतं, डेथ होते का, तर ब्रेन पर्यंत तो त्याचा ब्लड सप्लाय थोड्या वेळासाठी खंडित झालेला असतो, स्टॉप झालेला असतो. क्लिअर झालं सगळ्यांना. पुढे बघा.
Proper blood pressure is necessary to supply the blood in all parts of the body. Pressure recorded during the contraction of the heart is called as systolic pressure. बघा, आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेला हा शब्द वापरला, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्सेशन. तर एक लक्षात ठेवायचंय, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मूठ तुमची बंद करण्याची जी प्रोसेस आहे की नाही, हाताचा पंजा तुम्ही जवळ घेता की नाही, ती प्रोसेस आहे, त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन. आणि त्या प्रेशरला नाव दिलेलं आहे त्यांनी सिस्टॉलिक प्रेशर. वर्ड खूप महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही सगळ्यांनी ते लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा तो हार्ट आपला होतो तेव्हाच जे प्रेशर डेव्हलप होतं त्याला सिस्टॉलिक प्रेशर म्हटलं जातं. आणि आपला जेव्हा जो हार्ट रिलॅक्स पोझिशन मध्ये येतो, म्हणजे फुल्ली ओपन झाल्यासारखं होतो, त्या पोझिशनला डायस्टॉलिक प्रेशर असं म्हणतात. बघा, लक्षात ठेवा, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. तर लक्षात ठेवायचं आहे, कुठेतरी तुम्ही लिहून ठेवायचं आहे. कॉन्ट्रॅक्शन सिस्टॉलिक प्रेशर, रिलॅक्सेशन डायस्टॉलिक प्रेशर. हे तुमचे तुम्ही हाताने वर्ड लिहायचे आहेत, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात राहणार ते. आता कधी, कुठे आणि किती आपलं प्रेशर पाहिजे ते बघा. ब्लड प्रेशर ऑफ द हेल्दी पर्सन इज अबाउट 120/80 mm. समजलं? आपण जर नॉर्मल असेल, आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार नसेल ब्लड प्रेशरशी रिलेटेड, तर आपला रेकॉर्ड किंवा आपलं रिडिंग जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि ब्लड प्रेशर जर काउंट केलं तर 120/80 असं दाखवतं. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, आपला ब्लड प्रेशर जो आहे तो नॉर्मल आहे. समजलं? हा. तर आता कधी तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि जर असं काही ब्लड प्रेशर डॉक्टर काउंट करत असतील, तर जरा डॉक्टरांना विचारा किंवा नर्सेसना विचारा की किती आहे, किंवा एखादा रिपोर्ट तुम्हाला मिळाला तुमचा, आणि तर त्या रिपोर्ट जर तुम्ही वाचत असाल तर आपलं ब्लड प्रेशर किती आहे हे पण बघायला शिका. म्हणजे तुम्हाला समजतं की 120च्या अबोव गेला तर मग तो ऍबनॉर्मल कंडिशनला येतो, आणि मग त्याला कुठेतरी हायपर, म्हणजे हायपर ब्लड प्रेशर वगैरे असं वेगळं नाव दिलं जातं. आता हे कितीपर्यंत असतं तेही त्यांनी एक रेंज दिलेली आहे बघा. 120 to 80 हा तर एकदम तुमचा परफेक्ट नॉर्मल झाला. पण अजून कुठपर्यंत चालणार आहे, तर 139 to 89 mm ऑफ द HG. आता तुमच्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं ना मुलांना, हा ब्लॅकिश पार्ट दिसतोय की नाही, तो तुमचा मर्क्युरी आहे. आणि तो मर्क्युरी काय करतो, तुमचं ब्लड प्रेशर आहे ना ते दाखवतो. समजतंय? म्हणजे ठराविक ठिकाणी तो स्टॉप झाला आणि ते रिडिंग जर तुम्ही काउंट केलं तर त्याची लेफ्ट साइड आणि राईट साइड तुम्हाला दोन्ही साइडला आकडे दिलेले आहेत बघा. आणि ते जर आकडे तुमचे 120/80 वगैरे असेल किंवा 139 to 89च्या रेंज मध्ये असेल, तर तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे असं म्हटलं जातं. आणि हे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी जे ॲपॅरेटस वापरलं जातं, जे युनिट वापरलं जातं, त्या युनिटला नाव दिलेलं आहे स्पिग्मामोनीमीटर. नाव खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्पिग्मामोनीमीटर. क्लिअर झालं सगळ्यांना? आता हे कधीही विसरायचं नाही. ओके. हा. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो आहे आपला हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर. समजलं? नॉर्मल किती सांगितलं मी तुम्हाला? 120/80 टू 139/89 या रेंज मध्ये असेल तर ते तुमचं नॉर्मल असणार आहे. त्याच्या पुढे क्रॉस झालं तर ते तुमचं असणार आहे हाय ब्लड प्रेशर. क्लिअर झालं सगळ्यांना? पुढे बघा. High blood pressure than the normal is referred as hypertension. In the arteries of the person with the hypertension, unnecessary tension develops. Heart need to perform more function than the normal condition of the. In case of the hypertension, both systolic and diastolic pressure आर हाय इन हायपरटेन्शन. काय सांगितलं? विनाकारण जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ताण घेत असाल, स्ट्रेस घेत असाल, तर तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते तुमच्या नॉर्मलच्या पुढे जातं. का? तर उगाच तुमची धगधग वाढते की नाही. आता 1 मिनिटासाठी तुम्हाला सांगते, जर तुमच्या समोर एकदम अचानक ट्रक आला तर तुमची धगधग वाढते की नाही. हा हा. किंवा तुम्ही एखादा काहीतरी असा प्रसंग बघितला तरी तुमची धगधग वाढते. समोरून एखादा वाघ आला तरी वाढते की नाही. मग तो थोड्या वेळासाठी असतं, ते थोड्या वेळासाठी तुमचं वाढतं आणि नॉर्मल होऊन जातं. समजलं? म्हणजे एक ठराविक सिच्युएशन मध्ये आपण
म्हणजे मॅनेज करू शकतो की थोड्या वेळासाठी आपलं ब्लड प्रेशर वाढलं आणि नंतर थोड्या वेळाने ते नॉर्मल झालं. पण तुम्ही जर नेहमीच टेन्शन मध्ये असाल, नेहमी अंडर प्रेशर असाल, तर तुमचं ते जे आहेत ना तुमचं म्हणजे जे इफेक्ट आहेत ना तुमचे, ते सगळे तुमच्या हार्टवर होत असतात, ब्रेनवर होत असतात. म्हणजे थोडक्यात काय आहे सांगू का, तुमचे जे थॉट्स आहेत की नाही, ते जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. पण तुमचे थॉट्स जर निगेटिव्ह असतील की नाही मुलांना, तर तुमच्यावर हे नेहमी स्ट्रेस राहतो. आणि मग तुम्ही काय करत असता, नेहमीच असं स्ट्रेसमध्ये असाल की ते सगळे तुमच्या ब्रेनवर आणि तुमच्या हार्टवर प्रेशर राहतो आणि मग तो हळूहळू कन्वर्ट होत जातो हायपर टेन्शन मध्ये. तर हायपर टेन्शन म्हणजे असं काही वेगळं किंवा असा फार मोठा डिसीज आहे असं नाही. तर इट्स डिपेंड्स अपॉन युअर थिंकिंग लेवल. समजलं सगळ्यांना? तर नेहमी काय करायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि नेहमी पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही थोडस एक नॉर्मल लाईफ जगू शकता. आणि निगेटिव्ह थॉट्स तुम्ही आपोआपच बाजूला काढायचे. यासाठी तुम्ही चांगलं वाचन केलं पाहिजे, थोडस चांगलं संगीत ऐकलं पाहिजे. आणि एक तर पहिलं गोष्ट, आता या एज मध्ये तुम्हाला स्ट्रेस कसला असतो माहितीये? अभ्यासाचा. आणि जर तुम्ही असं, आम्ही जर रेग्युलरली तुम्हाला शिकवतोय आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही रेग्युलर स्टडी करत चला, तर तुमचा अभ्यास रेग्युलर राहणार आहे. मग तुमची एक्झामचा तुम्हाला स्ट्रेस येईल का सांगा मला ना? नाही येणार आहे. मग माझा अभ्यास कसा होणार, मला एवढे पर्सेंटेज पाहिजेत, हा जो स्ट्रेस तुमच्यावर आहे की नाही, तो कधीच येणार नाहीये. कळतंय? म्हणजे तुमच्यासारख्या मुलांना जर स्ट्रेस असतो तो नेहमी एक्झामचा असतो. तर तुम्हाला एकदम स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर रेग्युलर स्टडी हा त्याच्यावरचा बेस्ट म्हणजे सोल्युशन आहे की नाही. म्हणजे तुम्ही एकदम फ्री माइंड राहणार ना, कुठल्याही प्रकारचं प्रेशर तुमच्यावर राहणार नाही. आणि मग तुमचं प्रेशर आहे ना, ब्लड प्रेशर, ते नॉर्मल राहील. हाय ब्लड प्रेशर होणार नाही. क्लिअर सगळ्यांना? हा. तर हे फक्त 8 स्टँडर्ड पुरतं नाही लक्षात ठेवायचंय. तर जोपर्यंत तुमचं एज्युकेशन कंटिन्युअस आहे की नाही, तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रेग्युलर स्टडी करायचं आहे. आणि केवळ अभ्यासामुळे तुम्हाला स्ट्रेस आलाय, प्रेशर आलाय, आणि मग तुम्हाला नेहमी बऱ्याच वेळेला मुलं परीक्षेच्या काळात आजारी पडतात बघा, त्याचं मेन रिझन हे आहे. समजलं सगळ्यांना? आणि आता हे 8 स्टँडर्डलाच तुम्हाला इन्क्लूड केलंय सिलेबस मध्ये. का? तर ह्याचं व्यवस्थित नॉलेज तुम्हाला जर असेल तर इथून पुढे तुम्ही व्यवस्थित वागणार आहात. क्लिअर सगळ्यांना? हा. आणि आता ऑलवेज रिमेंबर मध्ये खूप छान माहिती दिलेली आहे. ती आता तुम्हाला एक्झामला तर नाही विचारणार आहे, पण लाईफ मध्ये ही किती युजफुल आहे बघा. आपण तर काय, आता म्हणजे तुम्ही कदाचित हुशार असाल आणि तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मेडिकलला जाऊन तुम्ही डॉक्टर होऊ शकता. म्हणजे आपलं पूर्ण बॉडीचं स्टडी पण तुमच्याकडे असणार आहे, फुल नॉलेज असणार आहे. पण आता आम्ही टीचर्स म्हटल्यानंतर आम्ही आता काही डॉक्टर होणार नाहीत. मग असं जे नॉलेज आहे की नाही, ऑलवेज रिमेंबर मध्ये खूप अशा छान गोष्टी दिलेल्या असतात. तर ह्या आपल्यासाठी खूप छान असतात, नॉलेजेबल असतात. बघा काय सांगितलंय, ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्यूअसली इन अवर बॉडी. म्हणजे थोडक्यात काय, हमारे बॉडी में रोज खून पैदा होता है, रोज खून तैयार होता है। समझ में आया? तो हम जो खाना खाते हैं ना, तो उसका कन्वर्शन ब्लड में ही, एनर्जी में होता है, मतलब खून में ही होता है ना। तो हमारे बॉडी में रोज खून तैयार होता है। सेकंड क्या है, about 350 ml of the blood is collected from a person during the donation, and our body restore the fluid part of it within 24 hours। समझ में आया? अगर आपने ब्लड डोनेट किया है, कितना, 350 ml तक, तो उसके ज्यादा भी कर सकते हैं, लेकिन लिमिट दिया है मिनिमम। 350 ml तक आपने अगर ब्लड डोनेट किया है, तो वो जो डोनेट किया है ना ब्लड, वो 24 आवर में हमारी बॉडी प्रोड्यूस करती है। तो हम डोनेट करने से हमारे बॉडी में खून की कमी नहीं होती है, ये पहला ध्यान में रखो। सबको समझ में आया? हाँ। प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन कॅनॉट डोनेट द ब्लड। बघा, कोण कोण डोनेट करू शकत नाही? तर ज्या प्रेग्नंट आहेत किंवा जे ब्रेस्ट फिडिंग मदर आहेत, त्या मात्र डोनेट करू शकत नाही। देअर इज नो ट्रबल ड्युरिंग और आफ्टर द ब्लड डोनेशन। आता बऱ्याच वेळेला लोकांचं अज्ञान असतं, त्यांना काही माहिती नसते आणि काही असे थोडेसे गैरसमज असतात की ते ब्लड डोनेट करत नाही। म्हणजे त्यांच्या मनात असं चालू असतं की जर मी ब्लड डोनेट केला तर माझ्या शरीराला कमी पडेल। म्हणून तुम्हाला हे सगळं ऑलवेज रिमेंबर मध्ये दिलंय का, तर तुम्ही फ्युचर मध्ये ब्लड डोनेट करायचं आहे। क्लिअर सगळ्यांना? आणि तेवढ्यासाठी हे फुल्ली नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही
आपल्या बॉडीमध्ये रोज ब्लड तयार होतं. तुम्ही 350 ml पर्यंत ब्लड डोनेट केलं तर ते तुमच्या 24 तासांमध्ये तुमच्या बॉडीमध्ये रिकवर होतं. फक्त जे प्रेग्नंट आहेत, ज्यांना खूप म्हणजे ब्लडची गरज असते, त्यांनी नाही करायचं आहे. शिवाय ब्लड डोनेशन केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मुलांनो, कुठल्याही प्रकारचा नाही त्रास होत. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्वड एज द नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. 1 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की कोणता दिवस आहे, तर 1 ऑक्टोबर लक्षात ठेवायचा आहे. आणि पुढचं आहे हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 80. बघा मी आत्ताच सांगितलं की 80 अँड अबोव्ह 80 पर्सन कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times इन अ इयर. एका वर्षामध्ये तुम्ही जर खूप छान हेल्दी वगैरे असाल तर तुम्ही एका वर्षात 3 ते 4 वेळा ब्लड डोनेट करू शकता. आता तुमच्या मनामध्ये जेवढे काही डाऊट्स होते ब्लड डोनेशनच्या बाबतीत, तेवढे सगळे ह्या पॅराग्राफ मध्ये तुमचे सगळे क्लिअर झालेले आहेत. समजलं? आता कोणाकडे डाऊट काहीही नसणार आहे. आता पुढे बघा. टाईप सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर. तर आता हा सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे तुमचा जेव्हा तुमचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं हार्टचं तेव्हाचा प्रेशर. तो किती असला पाहिजे? तो किती असतो बघा, नॉर्मल म्हणजे नॉर्मल माणसाचं 90 to 119 पर्यंत असला पाहिजे. आणि डायस्टॉलिक म्हणजे जेव्हा रिलॅक्स पोझिशन मध्ये येतो तेव्हा 60 to 79 असला पाहिजे. नंतर प्रायमरी हायपरटेन्शन टेन्शन म्हणजे अगदी जस्ट कुठेतरी तुम्हाला थोडंसं टेन्शन आलं असेल तर तो कुठे जातो तुमचा 120 to 139 पर्यंत जात असतो. ऍक्च्युली तुम्हाला रेंज मी सांगितलेली आहे 120 to 80. तर तुमच्या त्या प्रायमरी हायपरटेन्शन मध्ये तुमचं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक मधले जर तुमचे पहिले तुम्ही नंबर्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल 120 to 80 दाखवलाय बघा. कळतंय? आणि मग जर असं हायपरटेन्शन आलं तर तो थोडासा वर सरकू शकतो. आणि हायपरटेन्शनची फर्स्ट स्टेज 140 to 159 आहे. आणि डायस्टॅलिक मध्ये 90 to 99 आहे. आणि ज्यांचं हायपरटेन्शन अगदी खूप आहे, जे म्हणजे अनबेरेबल आहे किंवा ज्यांना खूप असं म्हणजे हार्ट अटॅक पण येऊ शकतं किंवा त्यांची डेथ पण होऊ शकतं, अशा सिच्युएशन मधले जे लोक आहेत त्यांचं नेहमी ब्लड प्रेशर किती असतं बघा, 160 to 180 100 पर्यंत. म्हणजे हे 160 पेक्षा म्हणजे जास्तच झालं म्हणा. का? तर आपली रेंज आहे ती 120 ची आहे मुलांना. आणि तुमचं डायस्टेलिकची आहे ती 80 ची आहे. आणि ह्यांचं तर सगळं 160च्या अबोव वगैरे आहे. विचार करा की यांच्या हार्टवर किती प्रेशर येत असेल. आणि मग हार्ट हे सहन करू शकत नाही. आणि मग कुठेतरी त्यांच्या त्या हार्ट अटॅकनी किंवा हायपरटेन्शननी त्यांच्या ज्या आर्टरीज आहेत ना त्या ब्लास्ट होतात, फाटतात मुलांना. एवढा प्रेशर त्याच्यावर येतो. म्हणजे त्या वॉल कितीही थिक असल्या तरी त्या फाटू शकतात. एवढं प्रेशर त्यांच्यावर येत असतं. क्लिअर? त्यामुळे थोडंसं नॉर्मल लाईफ जगायचं आहे. ओके, पुढे बघा. ABO ब्लड ग्रुप्स वर डिस्कवर. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना एका सायंटिस्टनी हे सगळं डिस्कवर केलंय. तर सुरुवातीला तुमचा जो काही तुम्ही आता गुगलला सर्च मारून जो क्वेश्चन तयार केलात की नाही, तो क्वेश्चन तुमचा की ब्लड ग्रुप नेहमीच जनरल नॉलेजचा हा तुमचा क्वेश्चन आहे की आपलं ब्लड लाल आहे, रेड कलरचा आहे, त्याच्यामध्ये सगळे जर सारखं असेल तर मग ग्रुप का झालाय. तर आपले जे सायंटिस्ट आहेत बघा, कार्ल लँडस्टियर यांनी 19 सेंचुरीमध्ये हे सगळं डिस्कवर केलं, सर्च केलं आणि त्यांनी फाइंड आउट केलं की A, B आणि O असे ब्लड ग्रुप आहेत. समजलं? आणि ह्याच्याबद्दल त्यांना नोबेल प्राइज मिळालं. कधी? 1930 मध्ये. आफ्टर 30 इयर्स त्यांची जी डिस्कवरी झाली की नाही त्याच्यानंतर 30 वर्षानंतर त्यांना त्यांच्या या संशोधनाबद्दल, त्यांच्या या रिसर्च बद्दल नोबेल प्राइज मिळालं. क्लिअर सगळ्यांना? त्यामुळे हा नॉर्मल क्वेश्चन नाहीये. या याच्यावर ग्रुप्सवर सायंटिस्ट लोकांनी खूप स्टडी केला आणि नंतर ते ब्लड ग्रुप फाइंड आउट केले. आता तुम्ही जर ज्याला ज्याला इंटरेस्ट आहे की नाही त्यांनी एन्सायक्लोपीडिया वाचा. म्हणजे एन्सायक्लोपीडिया असतात ना, हे तुमच्या आता ह्या ब्लडशी, तुमच्या ऑर्गन्सशी, तुमच्या बॉडीशी, ह्युमन बिंगचं म्हणजे जे काही स्टडी असतो ना त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एन्सायक्लोपीडिया म्हणून इंग्लिश बुक मिळतात. तर ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे की डीप नॉलेज मिळवायचं आहे त्याने असे स्पेसिफिक बुक्स वाचा आणि तुमचं नॉलेज वाढवा. कळलं सगळ्यांना? म्हणजे तुमचे सगळे जे आन्सर क्वेश्चन आहेत, डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर होत जातील. ओके. ब्लड ग्रुप AB was discovered by डी कॅस्टिलो अँड स्टुरली इन द 1902. बघा
म्हणजे 19 सेंचुरी, एक्झॅक्ट 19 सेंचुरीमध्ये काय केलं, ए बी आणि ओ असे 3 ग्रुप काय केले त्यांनी सर्च केले. पण एक ग्रुप जो आहे ए बी, तोही एक त्यांनी आफ्टर सम इयर्स दुसऱ्या सायंटिस्टनी त्याच्यावर पण रिसर्च केला आणि त्यांनी पुन्हा ह्या 3 ग्रुपमध्ये ए बी हा एक ग्रुप पण आहे हे पण डिस्कवर केलं आणि 1902 मध्ये त्याला पण त्यांनी सक्सेस झालं ते आणि पुढे तो त्या आपल्या 3 ग्रुपमध्ये एक चौथा ग्रुप ऍड झाला. त्या ग्रुपचं नाव आहे तुमचा ग्रुप ब्लड ग्रुप ए बी. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता डू यू नो मध्ये तुम्हाला अजून एक खूप असं हे दिलंय की बऱ्याच वेळेला जे काही डिसीज असतात की नाही त्याला लॉजी म्हटलं जातं. मग आता ते लॉजी काय आहे ते बघा एकदा. हेमॅटोलॉजी एक वर्ड आहे आणि त्या वर्ड वर तुम्हाला एवढं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड. काय आहे, कशाला म्हणायचं हेमॅटोलॉजी? ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड. हेमॅटोपोएटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीज आर कॉल्ड ॲज हेमॅटोलॉजी. म्हणजे तुम्ही जर खरंच सगळ्या गोष्टींमध्ये अपडेट राहायचा प्रयत्न असेल ना तुमचा, तर हे छोटे छोटे तुम्हाला बॉक्समध्ये दिलेले आहेत ना, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. का तर तुम्हाला हेमॅटोलॉजी कुठे वर्ड दिसला, जर मेडिकल कुठे साईडला गेलात तुम्ही, कुठे डॉक्टरकडे गेलात, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की इथे काय केलं जातो, आपल्या ब्लड संबंधीचा जो स्टडी आहे तो केला जात असतो. रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ द ब्लड डिसीज इज ऑल्सो परफॉर्म इन दिस ब्रँच. समजलं सगळ्यांना हेमॅटोलॉजी काय आहे? की सगळ्या तुमच्या ब्लडशी रिलेटेड जे डिसीज आहेत त्याच्यावर स्टडी करण्याची जी ब्रँच आहे ती तुमची असणार आहे हेमॅटोलॉजी ब्रँच. क्लिअर? आणि दिस इज सफिशियंट फॉर यू. आणि दॅट वॉज द एंड ऑफ अवर लेसन. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी नॉलेजेबल. खूप छान आपला लेसन आहे आणि मला असं वाटतं इथे तुम्हाला आपल्या बॉडीशी रिलेटेड सगळ्या ऑर्गन्सचं इम्पॉर्टंट पण माहीत झालं असणार आहे, त्यांचे फंक्शन पण माहीत झाले असणार आहेत आणि आता तुमचं राहणार आहे की त्यांची केअर आपण कशी करायची आहे. कळलं सगळ्यांना? हा, कारण एक असं असं असतं की आपलं एक तुम्हाला अगदी आता आहेत आपल्याकडे 5 मिनिटं म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमची बॉडी आहे ती फुकट मिळाली आहे. हा, तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग मीन्स ज्यांची छोटी बाळं असतात की नाही, की जे मम्मीचं दूध पिऊन वाढत असतात की नाही, त्याला ब्रेस्ट फिडिंग म्हणायचं. म्हणजे सपोज डिलिव्हरी झाले की पहिला 1 वर्षभर किंवा 6 महिने ते बाळ काही खात नसतं बघा, मग ते वाढतं कशावर? आईचं दूध पिऊन वाढतं की नाही, त्याला ब्रेस्ट फिडिंग म्हणायचं. आणि त्यासाठी आईची एनर्जी खूप लागत असते. समजलं? आणि मग जर आईकडे जर एवढी एनर्जी तयार करायची असेल देन सी कॅनॉट डोनेट द ब्लड. क्लिअर सगळ्यांना? हा, आता मॅम ड्युरिंग द ब्लड डोनेशन वाय दे गिव्ह अस अ बॉल. हा, अरे तुमचं म्हणजे तोच ना, ब्लड प्रेशर जेव्हा काउंट केला जातो तेव्हा तुमचं ज्या नर्स किंवा डॉक्टर्स असतात तो बॉल असा कॉन्ट्रॅक्ट करतात की नाही, म्हणजे तुमचं जे काही रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट पोझिशन तुमची चालू राहिली पाहिजे की नाही. हा, तर कारण का तर तुमच्या ज्या हातामधनं तुमचं काढून घेतलं जात असतं तेव्हा तुमच्या हाताची पोझिशन मुवमेंट थोड्या प्रमाणात तर पाहिजे की नाही. हा, मग त्यासाठी एकतर आपल्या हार्टमध्ये तर तो कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स चालूच आहे, त्याच्याकडनं तर नॅचरली प्रेशर डेव्हलप होतोय, पण तुमच्या हातामध्ये पण ह्या पोझिशन किंवा ह्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा चालू असणं गरजेचं असतं. ओके. तर आता तुम्हाला सांगते की तुम्हाला फुकट मिळालेली बॉडी आहे त्याची केअर करायचं काम तुमचं असणार आहे. आणि मग त्यासाठी त्याचं फंक्शन जर इच अँड एव्हरी ऑर्गनचं जर व्यवस्थित व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं डाएट, तुमचं फिजिकल एक्सरसाइज या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. समजलं? प्रॉपर डाएट घेत असाल तर तुमचं जे काही आतलं जे आपलं काम चालू असतं की नाही ते प्रॉपरली होतं. फिजिकल एक्सरसाइज जर तुमच्या व्यवस्थित होत असतील तर तुमचे जे आतमध्ये तयार होणारे जे काही ब्लॉकेज आहेत किंवा जे तुमचं टॉक्झिक मटेरियल आहे ते बरोबर प्रॉपरली बाहेर टाकलं जातं. समजलं? हा, तर त्यामुळे फिजिकल फिटनेस जर ठेवायचं असेल तर तुमच्या बॉडीची काळजी तुम्ही घ्यायची आहे. मग ती कशी घ्यायची, काय घ्यायची ह्या लेसन मध्ये तुम्ही खूप चांगलं शिकलेला आहात आणि त्याप्रमाणे आता तुम्ही फॉलोअप करायचं आहे. क्लिअर सगळ्यांना? खूप इंटरेस्टिंग, सगळ्यांना मजा आली या लेसन मध्ये कारण आपला स्टडी केलात ना तुम्ही.
आतापर्यंत तुम्ही एन्व्हायरमेंटचा स्टडी करत होतात, केमिकलचा स्टडी करत होतात, पण या लेसन मध्ये तुम्ही काय केलं? आपला स्वतःच्या बॉडीचा स्टडी केलाय. समजलं? हा. आणि नेक्स्ट इयर तर तुम्हाला अजून डीप स्टडी मिळणार आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. ओके. तर आज आपला इथे लेसन कंप्लीट झाला. तुमचा होमवर्क असणार आहे, एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे आणि लेसन वाचा. चला, झालं. आज आपण इथे थांबूया. ओके, बाय बाय. ओके, बाय बाय. येस, व्हेरी गुड. बाय 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 बाय.